दुसरा दिवस उगवला. आजचा दिवस भाग्याचा आहे. आज आपल्यावर धनलक्ष्मी प्रसन्न होणार म्हणून बाबल्या मनात खुश होता. बाबल्यानं आज जगूला गोड बोलून रानात बकऱ्या घेऊन पाठवलेलं होतं. एरवी तो त्याला शिव्या देऊन उठवायचा. आज त्यानं जगूला शिवी दिली नाही. जगूला आश्चर्य वाटलं. तो सुद्धा आज न कुरकुरता बकऱ्या घेऊन रानात सकाळीच निघून गेला होता. सगळ्या गोष्टी अगदी बाबल्याच्या मनासारख्याच जुळून येत होत्या. घरात पाणी भरल्यावर बाबल्यानं दगडू भोवडचं घर गाठलं. दगडू त्याची वाटच बघत बसला होता. त्याला आज शेतात बैल बांधण्यासाठी खणवटा काढायचा होता, परंतु आज त्याला त्या कामाला सवड नसल्यामुळे त्याने तो उद्या परवा करायचं निश्चित केलेलं होतं. सुंदरी म्हातारीनं बाबल्याला ओटीवर बसायला टाकलं आणि त्याला तिने बिनदुधाचा चहा करून आपुलकीनं प्यायला दिला. चहा पिऊन बाबल्याच्या अंगात थोडीशी तरतरी आली. घरात पाणी भरून त्याला थकवा आला होता. बाबल्यानं मग सुंदरी म्हातारीकडनं चोलीतला विस्तू मागून घेतला. त्याने विडी पेटवली. भिंतीला पाठ टेकून बाबल्या विडीचा धूर नाकातोंडातनं सोडायला लागला. त्या धुरानं म्हातारीचा जीव सुद्धा गुदमरून गेला, पण ती त्याला एका शब्दानं बोलली नाही. सुंदरी म्हातारी आपुलकीनं त्याला म्हणाली, बाबल्या, तू कोण मना लांबचा नाहीस बघ. मी आता तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्या भाजते आणि तव्यावर सुकटाच्या कोरड्याला करते. म्हातारा आणि तू पाठभर न्यारी करा आणि मग तुम्हाला कुठं जायचं असेल तिकडं जावा. माझी काही त्याला आडकाठी नाही. तुझी मर्जी. बाबल्यानं नाकातनं धूर सोडत संमती दिली. सुंदरी म्हातारी कमरेत वाकत स्वयंपाक खोलीत गेली. दगडू गोठ्यात गुरांच्या पुढे पाण्याची बादली नेऊन ठेवत होता. विडीचे झुरके घेता घेता बाबल्या मनामध्ये त्याला मिळणाऱ्या 25 रुपयांचा हिशोब जुळवत होता. पैसे मिळाल्यावर आधी तो एक अख्खं विडी बंडल आणि माचीस घेऊन त्याला 2 रुपयाची तंबाखू सुद्धा घ्यायची होती. राहिलेल्या पैशातनं तो दगडूबरोबर गुत्त्यावर जाऊन दारू ढोसणार होता. त्यासोबत चकना म्हणून फरसाण खाणार होता. बिडी ओढत असताना बाबल्याला त्याच्या मुलाचा राग आला. तो त्याला बाप म्हणून कधी पैसे द्यायचा नाही. रोज संध्याकाळी घरी दारू पिऊन यायचा आणि बापाबरोबर भांडायचा, आदवा तदवा बोलायचा. हल्ली हल्ली बाबल्या त्याच्याशी बोलायचाच बंद झालेला होता. चंद्री मुलाची बाजू घेऊन त्याच्याशी भांडायची. चंद्रीला नवऱ्याचे दोष दिसत होते, मुलाचे दोष दिसत नव्हते. आपल्याला घरात काडीची किंमत नाही म्हणून बाबल्या त्याची खंत मांडत होता. बाबल्या ममईला चाकरमानी होता. पगार झाला की तो पैसे चंद्रीच्या हातात आणून द्यायचा. त्यावेळेला चंद्री आपली किती काळजी घेत असे. त्याच्या जेवणावर तिचं लक्ष असे. त्याचे कपडे ती साबण लावून चांगले धुवायची, त्याच्याशी गोडगोड बोलायची. तेव्हा बाबल्या हवेत तरंगत होता. तो त्याच्या नशिबावर जाम खुश होता, पण पुढे त्याच्या सुखाला कोणाची तरी वाईट नजर लागली. गिरण्या बंद झाल्या आणि बाबल्याची फरफट सुरू झाली. घरी दारी गावात त्याला कुणीही विचारेना. काल आलेली सून सुद्धा कधी बाबा म्हणून त्याला मायेनं साथ घालत नसे. दुःखाचा निश्वास टाकून बाबल्या तोंडातल्या तोंडात पुटपुटला, असतील शीतत जमतील भूत. बाबल्या ओटीवर मातीच्या भिंतीला पाठ टेकून एकटाच बसला होता. सावकाश पावलं टाकत सुंदरी म्हातारी हातात पाण्याचा तांब्या घेऊन त्याच्याजवळ आली. त्याच्या हातात पाण्याचा तांब्या देत म्हणाली, बाबल्या, हात धो, न्यारीला वाढलंय. बेस. बाबल्यानं तिच्या हातातला तांब्या घेतला. बाबल्या अंगणात गेला आणि तांब्यातलं पाणी हातावर ओतलं. एक पाय जमिलेला घासत तो आत आला आणि दगडूच्या मांडीला मांडी लावून बसला. सुंदरी म्हातारी त्याच्या पुढ्यात ताट ठेवत त्याला म्हणाली, लेका, हा पोट भर खा. तू काय मनाला आमचा नाहीस. म्हातारीनं दोघांच्या पुढ्यात दह्याची वाटी ठेवली. दोघांनी भरपेट न्याहारी केली आणि ओटीवर येऊन दोघं बोलत बोलत तळहातावर तंबाखू मळायला लागले. म्हातारी पाणी मारून चुलीतले पेटलेले निखारे विझवत होती, त्यामुळे धुरानं ते कौलारू घर भरून गेलेलं होतं. सकाळचे 10 वाजून गेले होते. सूर्य आता चांगलाच वर आला होता. मार्च महिन्यातली उन्हं आता चांगली तापली होती. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बापू कामासंबंधी कल्पनाबरोबर चर्चा करत होते. तिला काही सूचना देत होते. डोक्यावर पंखा गरगर फिरत होता. इकडून तिकडून पैसे गोळा करून कल्पनानं लाईटचं बिल भरून टाकलेलं होतं. दोघं बोलण्यात दंग असताना त्यांच्या कानावर नमस्कार हा शब्द पडला.
त्या दोघांनी चमकून वर बघितलं तर बाबल्या आणि दगडू भुवड त्यांच्यासमोर उभे. बाबल्याला डोळ्यांसमोर बघताच बापूचं पित्त खवळलं. त्यांनी रागाने त्याला विचारलं, बाबल्या, कशाला आला रे? पंचायतीचा हाफीस म्हणजे तुला काय धर्मशाळा वाटली होय? बापू, तुम्ही अंधी गैरसमज करून घेऊ नका. मी माझ्या मर्जीनं आता तुमच्या का आलेलो नाही. मग या दगड्या भुवडनं मला तुमच्या हाफिसात आणलंय. तुम्ही त्याला विचारा ना की त्यो मला इथं का घेऊन आलाय. बापू दगडू भुवडला विचारायला लागले, दगडू मामा, तुम्ही ह्याला इथं काय आणलंय सांगा बरं. दगडू म्हातारा घसा खाकरून म्हणाला, बापू, आज मी डॉक्सरवरनं हारा घेऊन जात असताना मला ह्यो बाबल्या चोंड्यात तांब्या घेऊन उघड्यावर संडासला बसलेला दिसला. पंचायतीनं कायदा केलाय पण ह्यो उघड्यावर संडासला बसला होता. तुम्ही याला दंड लावा. दंड लावा याला, म्हणजे ह्यो पुनिंदा उघड्यावर संडासला बसणार नाही. बापूंच्या खरा प्रकार ध्यानात आला. दगडू भुवडनं फार चांगलं काम केलं होतं ते त्याच्याकडे कौतुकानं बघायला लागले. बाबल्यानं ग्रामपंचायतीचा नियम मोडला म्हणून ते रागानं म्हणाले, बाबल्या, तुला मी किती याला सांगितलं का संडास बांधून टाक म्हणून? कोणाचं काय ऐकत नाही ल्या का तू? स्वतःचं डोस का चालवतोय? पंचायतीकडनं संडास बांधतो म्हणून पैसे घेतलेस आणि दारू मटण खाऊन खर्च केले वय तू. आता घावला का नाही पंचायतीच्या तावडीत? बापू, माझी चुकी झाली. हे बघ बाबल्या, पंचायतीत दंड भरल्या बिगर आता तुझी यातनं सुटका नाही, लक्षात ठेव. बापू, मी पंचायतीत दंड भरायला तयार आहे. बाबल्या, आणि एक गोष्ट माझ्या ध्यानात येत नाही बघ. कंची हो? अरे तू कधी कधी शाण्या माणसागत वागतो, कधी कधी याड्यागत वागतो. कसं आहे ना बापू, आता माणूस म्हणला का तो चुकणार ना. दंडाची रक्कम आणली का तू? हो. बेस, आता तुला 50 रुपये दंड भरायला लागतोय. हे घ्या की तुम्ही ताब्यात, मना राजा द्या, मना मोप काम आहेत. बाबल्यानं शर्टाच्या खिशात 50 रुपयाची नोट घडी करून ठेवली होती. ती नोट काढून त्याने टेबलावर बापूंच्या समोर ठेवली. बाबल्या अभिनय करण्यात तरबेज. त्यांनी त्याच्या कुरूप चेहऱ्यावर ओढून ताणून अपराधीपणाच्या भावना आणल्या होत्या. कल्पनानी विशेष पावती पुस्तक घेऊन त्याला पैसे मिळाल्याची पावती फाडून दिली. ती पावती खिशात ठेवून बाबल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर पडला. तो निघून गेल्यावर दगडू भुवड बापूंच्या समोर हात पसरून म्हणला, बापू, माझं बक्षीस द्या की. दगडू मामा, फार चांगलं काम केलं बरं का तू आज. मॅडम, याचं बक्षीस लेगी देऊन टाका याला. कल्पनानं दगडू भुवडला 100ची कोरी करकरीत नोट काढून दिली. नोट पाहून म्हातारा मनात आनंदित झाला. नोट सदरेच्या खिशात ठेवून तो बाबल्याच्या पाठोपाठ ग्रामपंचायतीतनं बाहेर पडला. बाबल्या त्याची वाट बघत गणपतीच्या देवळात बसला होता. दगडूनं त्याला ती 100ची कोरी करकरीत नोट दाखवल्यावर बाबल्याने त्याला आनंदाने घट्ट मिठीच मारली. शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आलं होतं. त्याची मिठी सैल झाल्यावर दगडू म्हातारा बाबल्याचं मनापासून कौतुक करायला लागला. चोरी केलेली कधी लपून राहत नाही, पापाला नेहमी पाय फुटतातच. हा म्हणता ही बातमी अख्ख्या गावात पसरली. चर्चेला उधाण आलं. ग्रामपंचायत उघड्यावर शौचाला बसणाऱ्याला पकडून दिलं तर 100 रुपये बक्षीस देते म्हणून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं. आपण सुद्धा ती रक्कम ग्रामपंचायतीकडनं लाटायची असं लोक आता उघडपणे बोलायला लागले. बापूंना गावात काय चर्चा आहे याची खबर नव्हती. ग्रामपंचायत कार्यालयात बसून ते आपलीच फाट आपल्या हातानं थोपटून देत कल्पनाला हसत हसत म्हणाले, मॅडम, आता एकाला दंड झाला ना, आता उघड्यावर कोणी संडासला बसणार नाही. बाबल्याला पंचायतीने दंड केला अशी बातमी आता संपूर्ण गावात पोचली सुधीक असेल. आता लोक बघा आपसूक संडास बांधून घेतील. पण बापू, बौद्धवाडीत काम अजून अपूर्ण आहे हो. मॅडम, आता तुम्ही चिंताच नाही ना करायची. ते काम पूर्ण करण्यासाठी मी गरमी शेटला सांगतो, ते त्यांच्या मानगुटी बसून त्यांच्याकडनं काम करून घेतील. सोनारानं कान टोचलं की दुखत नाही म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. कल्पना दुसऱ्या दिवशी कार्यालयात लवकर आली. त्यानंतर बापू आले. गावातली माणसं हळूहळू ग्रामपंचायत कार्यालयात जमायला लागली. थोड्या वेळानं तर कार्यालयात झुंबड उडाली. बापूंचं गणित साफ चुकलेलं होतं. कार्यालयात आलेली माणसं बापूंना सांगायला लागली की बापू, मी याला सकाळी उघड्यावर संडासला बसल्यावर पकडलंय, तेव्हा तुम्ही 100 रुपये मला बक्षीस द्या. झक मारली आणि मुंबई पाहिली अशी आता बापूंची गत झाली.
गावातले लोक एवढे बनेल आहेत असं त्यांना कधी वाटलंच नव्हतं. आता त्यांना पश्चात्ताप व्हायला लागला. ग्रामपंचायतीतली माणसांची गर्दी बघून ते भांबावून गेले. ते झिटीनं कल्पनाला मोठ्या आवाजात म्हणाले, मॅडम तुम्ही बाहेर लिहिलेला बोर्ड आत्ताच्या आत्ता बदला. त्याच्यावर असं लिहा, उघड्यावर संडासला बसणाऱ्याला 100 रुपये दंड आणि पकडून देणाऱ्याला 50 रुपये बक्षीस. बापूंनी सांगितल्यावर कल्पनाने लगेच नोटीस बोर्डवर लिहिलेला मजकूर दुरुस्त केला. दुरुस्त केलेला बोर्ड वाचून ग्रामपंचायतीत आलेल्या लोकांची गर्दी कमी झाली आणि गर्दी कमी झाली म्हणून बापूंनी आणि कल्पनांनी सुटकेचा निश्वास टाकला. संध्याकाळ झाली होती. उन्हाची काहिली आता कमी झाली होती. झाडांच्या सावल्या एकमेकात मिसळून लांबल्या होत्या. ऊन कमी झाल्यामुळे आभाळाचं काळीज थंड झालं होतं. वाऱ्यानं उंच वाढलेल्या झाडांच्या पानांची सळसळ कानांवर पडत होती. सूर्याचा कुंकवासारखा लाल दिसणारा गोळा क्षितिजावर टेकला तेव्हा अवघी पृथ्वी त्याच्या विरहानं व्याकुळ झालेली दिसत होती. भिवा म्हातारा घरात कधी स्वस्थ बसत नसे. त्याच्या हाताला चाळा असायचा. सांज झाली तरी तो अंगणात सुकड्या सोलत बसला होता. त्याच्यासमोर सुकड्यांचा ढीग होता. गोदाक्काला पानं खाण्याची सवय होती. ती नेहमी ओली सुपारी कातरून तोंडात टाकायची. कधी कधी ती पान जुळवू लागल्यावर गजाबुवा पितळी अडकित्यानं गोदाला सुपारी कातरून देत असत. गजाबुवांनी कातरलेली सुपारी गोदाक्का पानात घेऊन ती तोंडात कोंबायची. गजाबुवा एकदा सुपारी कातरत म्हणाले, गोदा, वाळलेल्या सुपारी परस वल्ल्या सुपारीची चव लय भारी आहे. तेव्हा गोदाक्का गालात फक्त हसल्या. कल्पना काखेत शबनम पिशवी अडकवून दमून भागून ग्रामपंचायत कार्यालयातून आली. ती अंगणात आल्यावर तिच्या मलूल चेहऱ्याकडे बघत म्हातारा हसला. तिला मायेनं विचारलं, आलीस का पोरी? हो बाबा, काम करून लय दमली अशीन. वाईस थांब, मी तुला प्यायला ताजी शहाळी काढून आणतो. तुझा थकवा लगी निघून जाईन. अहो कशाला बाबा, नको म्हणू नको पोरी, माझी लेक आहे तू. म्हातारा आज कितीतरी दिवसांनी तिच्याशी बोलला होता. तो घरात सुद्धा कोणाशी बोलत नव्हता. सुनेजवळ एखाद दुसरा शब्द बोलेल तेवढंच. तो नेहमी त्याच्या तंद्रीत असे. कल्पना नको नको म्हणत असताना तो बसलेल्या जागेवरनं झटकन उठला आणि त्यांनी कमरेत आकडीला धारदार कोयती लावली. थू थू करत दोन्ही हातावर थुंके लावून त्यांनी दोन्ही तळहात एकमेकांवर घसाघसा चोळले. खारीग तो उंच वाढलेल्या झाडावर सरसर चढायला लागला. संध्याकाळचा वारा सुटल्यानं ते झाड हालत होतं, त्यामुळे कल्पनाच्या पोटात भीतीचा गोळा आला होता. थोड्याच वेळात म्हातारा नारळाच्या शेंड्याला जाऊन पोचला. आता त्याची ती मूर्ती खालून लहान मुलांच्या हातातल्या फुग्या एवढी दिसत होती. नारळाच्या शेंड्याजवळ पोचल्यावर म्हाताऱ्यानं कमरेत अडकवलेला कोयता काढून घेतला. त्या धारधार कोयत्यानं शहाळ्याच्या देठावर खच्चून घाव घातला. एका घावात शहाळं तुटलं, दाणकन जमिनीवर पडलं. म्हातारा वर गेला होता तसा पुन्हा सरसर झाडावरनं खाली उतरला. पडलेली शहाळी उचलून त्यांनी हातात घेतली आणि त्यांनी त्याचा वरचा मऊ भाग कोयतीनं खापलून त्यातलं पाणी पिण्यासाठी बारीक भोग पाडलं. कल्पनाच्या हातात ती शहाळी देत म्हातारा मायेनं म्हणाला, पोरी पी, नारळाचं पाणी पी, तुझ्या जीवाला बेस वाटन. बाबा तुम्हीही घ्या ना. पोरी, अगं मी कावं बी पीन, आता तू पे. माझ्यासाठी त्रास घेतलात ना तुम्ही बाबा. मी माझ्या लेकीसाठी त्रास घेतलाय. म्हातारा काळजातल्या मायेनं तिच्याशी बोलत होता. त्याचे मायेनं ओथंबलेले शब्द ऐकून कल्पना त्याच्याकडे कृतज्ञपणे बघत शहाळ्यातलं गोड मधुर पाणी प्यायला लागली. त्या शहाळीच्या पाण्याला अमृताची चव होती असं तिला वाटत होतं. शहाळ्यातलं पाणी पित असताना कल्पनानं अगदी सहज विचारलं म्हाताऱ्याला, बाबा गोदाक्का घरात आहेत का हो? गोदाक्काचं नाव त्याच्या कानावर पडताच म्हाताऱ्याच्या चेहऱ्याचा नूर बदलूनच गेला. त्याचा सुरकुत्यानं भरलेला चेहरा आकरसला. नाराजीची एक सूक्ष्म आठी त्याच्या कपाळावर उमटली. तो मनातल्या मनात अस्वस्थ झाला. म्हाताऱ्यानं तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. ओली सुकडी हातात घेऊन तो मूकपणे सोलायला लागला. म्हाताऱ्याला आपण नको तो प्रश्न विचारला म्हणून कल्पनालाही पश्चात्ताप झाला. शहाळ्यातलं पाणी पिऊन संपल्यावर ती खोलीचं दार उघडून आत आली.
तिचं मनापासनं स्वागत करण्यासाठी तिच्या खोलीत तिचं मांजर हजर होतं. मांजरानं भिंतीवरून सरळ तिच्या पायावर उडी घेतली. पायांना अंग घासत ते म्याव म्याव गळा काढून ओरडायला लागलं. त्याची शेपटी हालत होती. त्याच्या लांब मिशा फुलारून आल्या होत्या. जणू पुष्कळ दिवसांनी ते दोघा एकमेकांना आज भेटत होते. समोर मांजर दिसल्यावर कल्पना मगाशच्या प्रसंगातनं बाहेर आली. कल्पनानं तिच्या खांद्यावरची शबनम पिशवी काढून भिंतीत असलेल्या खुंटीला अडकवली. ती फटकल मारून जमिनीवर बसली आणि तिने मायेनं मांजराला मांडीवर घेतलं. मनीमाऊ, तुला भूक लागली असेल ना? थांब हं, तुला प्यायला दूध देते. पातेल्यात दूध शिल्लक होतं. तिने ते दूध एका बशीत ओतलं आणि ती दुधाची बशी मांजराच्या पुढ्यात उचलून ठेवली. मांजरानं लपालपा करत ते दूध पिऊन टाकलं. कल्पना गळ्यातली ओढणी खुंटीवर ठेवून हातपाय धुण्यासाठी मोरीत गेली. बादलीत पाणी घेतलं. स्वच्छ हातपाय धुतले. तोंडात पाणी घेऊन खळखळा चोळा भरून टाकल्या. हातपाय धुतल्यानंतर तिने टॉवेलनं कोरडे केले. मांजर पोट भरल्यानं चारी पाय पोटाजवळ घेऊन तिच्या हालचाली पाहत बसलं होतं. कल्पनाच्या खोलीचा आवाज कानावर पडताच शारदा तिची चौकशी करण्यासाठी आली. मॅडम, कधी आला हो? अगं, आत्ताच आले. मांजराला दूध प्यायला दिलं आणि मी हातपाय धुतले, एवढंच. घरात दुसरं कोणी नव्हतं. ती संधी साधून शारदा भीत भीत तिच्या खोलीत आली होती. ती काही गोष्टी कल्पनाच्या कानांवर घालणार होती, पण तिच्याशी त्या गोष्टी बोलायच्या कशा असा प्रश्न तिला पडला होता. मॅडम, तुमच्या खोलीतनं मी सारखं सारखं आलेलं माझ्या सासूला आवडत नाही बघा. पण तुम्ही खोलीत आलात की मला बरं वाटतं. मी सांगू का गोदाकांना? मॅडम, त्यासनी माझ्यावर संशय येईन. त्यांना वाटेल मीच तुम्हासनी सांगायला सांगितलं. पण गोदाका गेल्यात कुठे? मॅडम, बुवा आणि माझी सासू भक्ताकडं गारानं घालायला गेल्यात. माझ्या नंदला लगीन झाल्यापासून मूल झालं नाही बघा. भगात म्हणतोय की तिच्या दीरानं माझ्या नंदेला मूल न होण्यासाठी जप मारलाय म्हणून. तो जाप काढला तर माझ्या नंदेला मूल होईल. कल्पना तिचं बोलणं ऐकत बसली होती. तिच्याशी बोलताना शारदाच्या मनावर दडपण आलं होतं. कुठून तरी सासू येईल आणि आपल्याला याचा जाब विचारेल अशी तिच्या मनात शंका होती. सासूला फार घाबरत होती ती. कल्पना शारदाला म्हणाली, वहिनी तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा करते. नाही न गं, मी पाण्याला जाते. अजून मला रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे. विहिरीवर पाणी भरण्यासाठी जेव्हा बायकांची झुंबड उडायची तेव्हा गोदाक्का सुनेला पाणी आणायला कधीही विहिरीवर पाठवायची नाही. कधीकधी गोदाक्का डोक्यावर पाण्याचा ठावका घेऊन सुनेबरोबर पाण्याला जायची. तेव्हा पाण्याला आलेल्या बायका तिला विचारत, गोदाक्का, तुझ्या घरात सून असून तू कशाला पाण्याला येते ग? ती भरण की घरात पाणी. माझ्या घरात माप पाणी लागते. एकटी सून कवा म्हणून पाणी भरण? मग तुझ्या लेकाला तिच्या संगत दावडायचा. त्यो हाय भजन करी गडी. देवाची पूजा कधी करन आणि ठावका घेऊन कधी पाण्यावर येईन त्यो. गोदाक्काचं प्रत्येक प्रश्नाला उत्तर ठरलेलं असायचं. तिचं बोलणं सडेतोड असल्यामुळे गावातल्या बायका तिला वचकून होत्या. त्या तिच्याशी आधी कोण बोलतच नसत. न जाणो आपल्या तोंडून एखादा शब्द चुकून बाहेर जायचा आणि गोदाक्काला त्याचा राग यायचा. आपल्याला सोडायची नाही मग ती. कारण गोदाक्काचा राग वाडीत सगळ्यांना ठाऊक होता. गोदाक्काच्या चारित्र्याबद्दल बायका तिच्या पाठीमागून कुचू बोलत. गोदाक्का त्याच्याकडे कधीही लक्ष देत नसे. गोदाक्काचं एकदा तोंड सुटलं की भल्या भल्याची पळता भुई थोडी व्हायची. शारदा जास्त वेळ कल्पनाच्या खोलीत थांबली नाही. तिला तिच्या रात्रीच्या स्वयंपाकाची घाई. डोक्यावर तपेली घेऊन शारदा पाण्याला विहिरीवर निघून गेली. ती पाण्याला गेल्यावर कल्पना मांजराला पुढ्यात घेऊन तिचे लाड करायला लागली. ती मांजराला कुरवळत असताना तिच्या कानावर मॅडम आहेत का असा कोणाचा तरी आवाज पडला. कल्पना चमकून दरवाजाकडे मान वळून बघायला लागली तर दरवाज्यात दुर्गा उभी होती. ती आत येत म्हणाली, मॅडम बेसाव ना? अरे दुर्गाताई, तुम्ही मला बराबर ओळखलाव. आणि ओटीत काय आणलंय? माझ्या आईशीनं तुम्हाला भाजीसाठी वांग दिलं. दुर्गाताई, मी आज स्वयंपाक करणार नाही आहे. बेस, मग आमच्या कधी जेवायला चाल तुम्ही? नाही हो, सकाळी केलेलं जेवण अजून शिल्लक आहे, तेच गरम करून मी खाणार आहे आता. सकाळी करेन मी वांग्याची भाजी. मला वांग्याची भाजी आवडते. दुर्गानं तिच्या पुढ्यात ओटीतली वांगी टाकली. ताजी होती वांगी. कल्पनानं ती वांगी करंडीत ठेवली. तिला बसायला पाट दिला. दुर्गा भिंतीला पाठ टेकून पाटावर बसली.
दुर्गाताई बसा हां, मी तुम्हाला चहा करते." "नाही, नाही मॅडम, मी आता ना फुल्ल कप भरून चहा पिऊन आले. तुम्ही नका त्रास घेऊ." "अहो, तुम्ही आज माझ्याकडे पहिल्यांदा आलाय." "मॅडम, खरंच मला चहा नको. वाटलं ना आता उद्याच्याला मी तुमच्याकडं फक्त चहा प्यायला येईन." "ठीक आहे, मी वाट बघेन." "ताई आणि तुमचं माझ्याकडे काही काम असेल तर सांगा, म्हणजे आपल्याला बोलता येईल त्याच्यावर." "नाही बा." "नाही, तरीसुद्धा काहीतरी काम असणारच ना?" कल्पनानं ती आत आल्यावर ओळखलं होतं की हिचं काहीतरी आपल्याकडे काम असणार. आता तिला विचारलं तर दुर्गा नाही नाही म्हणत होती. कल्पनाने परत एकदा विचारल्यावर दुर्गा आवंडा गिळून म्हणाली, "मॅडम, सोमवारी माझी आई तुम्हाला हापिसात सरकारी पेन्शनसाठी भेटून गेलती. त्या कामाचं मोहरं काय झालं हे विचारायला मी आलते." ती बोलल्यावर कल्पनाच्या लक्षात आलं की विधवा निराधार स्त्रियांना शासनाकडनं संजय गांधी योजनेतनं दरमहा पेन्शन मिळते. निराधार स्त्रियांना जगण्यासाठी आधारच होता तो. कल्पना तिला म्हणाली, "ताई, तुमचं काम माझ्या लक्षात आहे. त्यासाठी तुम्ही तुमचा आणि तुमच्या मुलाचा वयाचा दाखला आणून द्या. सगळी कागदपत्र गोळा झाली ना की आपण तालुक्याच्या मामलेदारांच्याकडे संजय गांधी निराधार योजनेतनं पेन्शन मंजूर होण्यासाठी अर्ज करू." "मॅडम, आणखीन कोणती कोणती कागदपत्र लागतात एकदम सांगून टाका की. म्हणजे मी ते समधे कागद गोळा करायच्या कामाला सुरुवात करते." कल्पनानं तिला सगळी कागद सांगितली. "कसं आहे ना मॅडम, एकदा सरकारी पेन्शन मंजूर झाली ना का पैशासाठी कोणामोरं हात पसरायला नको. आजकाल कोण कोणाचं नाही बघा. समधी एक जात मतलबी. येळ आली की कधी कधी रक्ताची नातीसुद्धा परक्यागत वागतात. तुमच्यासारखी जोडलेली माणसं धावून येतात बघा मदतीला." गावातले लोक दुर्गाच्या चारित्र्याबद्दल वाईट बोलत. तिने तिच्या हातानं तिच्या आयुष्याची माती करून घेतली असं लोकांचं तिच्याबद्दलचं म्हणणं. तिचा मुलगा मंगेश गोल चेहऱ्याचा होता. त्याचे डोळे नेपाळी माणसाप्रमाणे बारीक होते, म्हणून मुलं त्याला नेपाळी म्हणून चिडवत. तरुणपणी दुर्गा बेधुंद आयुष्य जगली. ती कोणाचा मुलाहिजा ठेवत नसे. घरकाम करण्यासाठी तिच्या मोठ्या भावानं तिला मुंबईला नेलं होतं. मुंबईचा झगमगाट बघून तिचं पाऊल वाकडं पडायला लागलं. तिथे तिचे भावाच्या नकळत रंगढंग सुरू झाले. वहिनीला खोटी कारणं सांगून ती रोज खोलीच्या बाहेर पडायची. अति झालं तेव्हा तिच्या वहिनीने नवऱ्याच्या कानावर घातलं. भावानं तिला दमदाटी केली, मारहाण केली आणि दुसऱ्या दिवशी दुर्गा तिच्या ओळखीच्या तरुणाबरोबर पळून गेली. थोड्याच दिवसांनी तो तरुण तिला सोडून निघून गेला. दुर्गा निराधार झाली, पुन्हा घरकाम करत जगायला लागली. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तिची ओळख एका मुस्लिम तरुणाबरोबर झाली. त्याचं नाव बशीर. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दुर्गा बिन लग्नाची त्याच्याबरोबर मशीद बंदर इथे भाड्याची खोली घेऊन राहायला लागली. बशीर तिला खूप जपत असे. ती जेवल्याशिवाय जेवत नसे. रिक्षा चालवून तो घरात पैसा आणायचा. वर्षभर त्यांचा संसार टिकला. पुन्हा त्यांच्या संसाराला कोणाची तरी वाईट नजर लागली. बशीर आजारी वडिलांना भेटायला म्हणून जो गावी गेला तो परत आलाच नाही. दुर्गा पुन्हा निराधार झाली. आता यापुढे आपण पुरुषाशिवाय जागायचं, तिने मनात निश्चय केला. संतांनी म्हटलंय की माणूस हा नियतीच्या हातातलं खेळ नाही, तो ठरवतो एक आणि घडतं भलतं. दुर्गाच्या आयुष्यात सुद्धा तशीच एक घटना घडली. कोणाच्याही आधाराशिवाय दुर्गा मुंबईत घरकाम करून जगायला लागली. तिच्या टोलेजंग इमारतीत घरकाम करत होती. त्या इमारतीचा एक रखवालदार नेपाळी होता. गेटवरून येता जाता दोघांची नजरानजर होत असे. काही दिवसांनी नजरेची भाषा नजरेला कळली आणि तो नेपाळी दुर्गाच्या प्रेमात पडला. एक दिवशी तो तिला विश्वासात घेत म्हणाला की चलो दुर्गा, शादी करेंगे. दुर्गाला त्या मायावी नगरीत कोणाचा तरी आधार हवा होता. पुरुष जातीला विश्वासघातकी आणि स्वार्थी म्हणणारी दुर्गा त्याला नाही म्हणू शकली नाही. तिच्या सुदैवानं तो रायबहादूर नावाचा नेपाळी माणूस भला निघाला. लग्न झाल्यावर तिला जपायला लागला. एक दिवशी तो तिच्या हातावर हात ठेवून म्हणाला की दुर्गा, मैं मर जाऊंगा लेकिन तेरा साथ नहीं छोडूंगा. दुर्गीचं घर आणि गाव दोन्ही सुटलं होतं. तोंडाला काळं फासलं म्हणून भावानी तिचं नाव सुद्धा घ्यायचं टाकलं होतं. काळजाला सुया टोचाव्या तसा ती सल तिच्या मनात घर करून बसलेली होती. आता ती सावरली होती. नेपाळी वचनाला जागला होता. पुढे दुर्गाला रायबहादूर नेपाळीसारखा हुबेहूब दिसणारा मुलगा झाला. त्या दोघांनी त्याचं नाव लाडानी मंगेश ठेवलं.
पण नियतीला त्या दोघांचं सुख पाहवलं नाही. गुरखा क्षयरोगानं आजारी पडला, पुढे त्यातच वारला. गुरखा देवाघरी गेल्यावर दुर्गा पुन्हा एकदा निराधार झाली. आता तिने मायावी नगरी सोडून गावी जायचा निर्णय घेतला आणि छोट्या मंगेशला घेऊन ती गावी आली. म्हातारीने तिला लगेच घरात घेतलं नाही. रागावलेली होती म्हातारी तिच्यावर. 3-4 दिवसांनी म्हातारीचा राग शांत झाला. मग तिने मागच्या दारानं दुर्गाला घरात घेतलं. गरम पाण्यानं आंघोळ घालून तिला पोटभर जेवायला घेतलं. नातवाला मांडीवर घेऊन म्हातारीने त्याचे पापे घेतले. दुर्गाला गावी येऊन 6-7 वर्षे होऊन गेली होती. मंगेश आता गावात मराठी शाळेत शिकत होता. एकदा दुर्गा शाळेत मंगेशच्या अभ्यासाची चौकशी करायला गेली तेव्हा भागवतबाई मंगेशचं कौतुक करत म्हणाल्या, तुमचा मुलगा अभ्यासात हुशार आहे बरं, त्याला जपा, पुढे तो खूप मोठा माणूस होईल. बाई पण तो घरातले मस्ती करतो, माझं काय ऐकत नाही. अहो लहान आहे तो, पुढे त्याला कळायला लागलं ना की त्याच्या खोड्या कमी होतील. मंगेशची शाळेतली प्रगती बघून दुर्गा मनात खुश झाली. माणूस आशेवर जगत असतो. भविष्यात दुर्गाला आता तिच्या मुलाचा आधार वाटत होता. भूतकाळ विसरून ती भविष्य काळातली स्वप्न बघत होती. कधीकधी ती मंगेशच्या खोड्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असे. गणेशोत्सव, शिमगा असेल तेव्हा दुर्गाचे भाऊ गावी येत, पण कुणी एका शब्दानं तिची आणि तिच्या मुलाची चौकशी करत नाही. भिंतीला टेकून दुर्गा कल्पनाच्या समोर तिचा भूतकाळ सांगत बसली होती. कल्पनाला आता दुर्गाबद्दल आपुलकी वाटायला लागली होती. या बाईनं एवढ्या कमी वयात एवढं मोठं दुःख कसं सहन केलं असेल, असा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला होता. रात्र चोरपावलांनी घरात शिरल्यावर दुर्गा बसलेल्या जागेवरनं उठली आणि कल्पनाला म्हणाली, मॅडम म्हातारी उशीर झाला नका लगी वरडत बसती. मी उद्या संध्याकाळी येते तुमच्याकडे चहा प्यायला, तवा आपण बोलत बसू, मी निघते आता. दुर्गानं दरवाजाकडे मोर्चा वळवला. तिला 4 पावलांची सोबत करण्यासाठी कल्पना खोलीच्या बाहेर आली. दुर्गा अंधारात नाहीशी झाल्यावर कल्पना तिच्या खोलीत आली. शारदा रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. नामदेव देवघरात देवापुढे समई लावत होता. समई लावून झाल्यावर दोन्ही हातात टाळ घेऊन मोठ्या आवाजात अभंग गायला लागला. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे. नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजेरी सप्रेमाचे. नामदेव तल्लीन होऊन देवापुढे अभंग गात होता. त्याचा आवाज अगदी टिपेला पोचला होता आणि त्याच्या आवाजात आवाज मिसळून म्हातारा सुनेला शारदा मना जेवण वाढ असं मोठ्यांदा म्हणत होता. त्याच्या आवाजामुळे नामदेवला अभंग गाताना व्यत्यय यायला लागला. अभंग गाऊन झाल्यावर नामदेव तनतनत म्हाताऱ्याजवळ आला. त्याला रागानं म्हणाला, अरे म्हाताऱ्या, तू एक रोज जेवला नाही तर काय लगी काय मरून जाणार आहे काय तू? मी देवाची पूजा करतो, तुला कळत नाही वय? आता वरडला ना तर तुला जेवण मिळणार नाही, उपाशी ठवल. तुला बाप मानायला दिकून मला लाज वाटते. काय केलं रे तू आमच्यासाठीनं? फक्त आम्हाला जन्माला घातलं एवढंच ना? नामदेवचा आवेश बघून म्हातारा ओरडायचा बंद झाला. पोटचा मुलगा टाकून बोलल्यामुळे भिवाला त्याचा राग आला होता. संतापानं त्याचे ओठ थरथर कापायला लागले. म्हातारा डोळ्यातनं अंगार सांडत मोठ्या आवाजात त्याला म्हणाला, नाम्या, तू माझ्या पोटचा नाही. मला बोलशील तर नरकात जाशील. माझा तुला सराफ लागल. म्हाताऱ्या, कावळ्याच्या सराफानं कधी गुर्र मरत नाहीत, लक्षात ठेव. मग भिवा काही त्याच्या तोंडाला लागला नाही. तो पुन्हा ओटीवर दोन्ही गुडघ्यात मान घालून मूकपणे बसला. भिवाचं काळीच पेटलं होतं. असह्य वेदनांनी तो आतल्या आत पाण्यातनं बाहेर काढलेल्या मासोळीसारखा तळमळायला लागला. त्यांचं भांडण ऐकून कल्पना मात्र सुन्न झाली. तिला त्या म्हाताऱ्याची दया आली. बळेबळे तिने तिच्या पोटात 2 घास ढकलले, पोटभर पाणी प्यायली. आवराआवर करून तिथेच पथारी पसरली. तिने अंथरुणावर अंग टाकल्यावर तिचं मांजर हळूच तिच्या अंथरुणात शिरलं आणि तिच्या अंगाला अंग लावून त्या मांजरानेही डोळे मिटून घेतले. बाहेर गडद अंधारात रातकिडे भेसूर आवाजात गात होते. श्रोते हो, हा होता झुंबड या रामचंद्र नलावडे लिखित कादंबरीचा 11वा भाग. 12वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.